कथा नवजीवन नवविवाहितेचे. खट्याळ सासू. गाव नांदेडजवळचं एक छोटंसं खेडं. घर जोशीवाडा. शिस्तप्रिय, परंपरावादी आणि सासू मालतीबाई जोशी. सून प्राजक्ता, पुण्यातून शिकलेली, मृत स्वभावाची. लग्नाची पहिली सकाळ. प्राजक्ताचं मन अगदी कोमजलेलं. चकाचक साडी, नवे दागिने, केसात मोगऱ्याची वेणी, पण चेहऱ्यावर हसू नव्हतं. मालतीबाई. वय अंदाजे 65 वर्ष. शिस्त आणि नियम यांच्या चौकटीत चालणाऱ्या या सासूबाई. त्यांनी सकाळी 5 वाजता आवाज दिला, "सुनबाई, उशीर झालाय." सासरी आल्यानंतर पहिल्याच दिवशी अशी झोप? घरातल्या लक्ष्मीला उठून दिवा लावायला हवा. प्राजक्ताचं मन थरथरलं. शहरात मोठे झालेली तिचं मन अजून गावाच्या गतीला सरसावलेलं नव्हतं. ती थोडीशी गडबडीत उठली, पण साडी सावरत सावरत गाभाऱ्यात आली. दिवा वडा नीट. उजव्या हातानं किंवा देवासमोर पाय वाकवायचे विसरू नकोस. मालतीबाईंनी अजून एक सूचना दिली. प्राजक्ताने मान हलवली. ती काहीही म्हणाली नाही, पण मनात काहींचं दुखवलं. हे घर माझं होईल का? की इथे फक्त चुका दाखवण्यासाठीच मी राहणार? दिवस मागे सरत होते, पण प्रेमाचे क्षण अजून लांबच होते. मालतीबाई सतत लक्ष ठेवायच्या. स्वयंपाकात किती मीठ टाकलंस? कपडे वाळत टाकताना गाठ नीट मारलीस का? दार वेळेवर बंद झाली का? सासऱ्यांना पाणी वेळेवर दिलं का? प्राजक्ताचं मन आतून कावलेलं, पण ती काही बोलायची नाही. आईने सांगितलेलं वाक्य आठवायचं. सासरी पहिलं वर्ष म्हणजे परीक्षा. बोलू नकोस, ऐकत जा. एक दिवस मात्र तिचं मन फार भरून आलं. संध्याकाळी एकटीच परसात बसलेली होती, मोगऱ्याच्या झाडाखाली, डोळे पाणवलेले. तेवढ्यात कोणीतरी येऊन तिच्या शेजारी बसलं. काठ्याचा गंध होता. ते मालतीबाई होत्या. "आई नाही आली का अजून भेटायला?" त्यांनी विचारलं. प्राजक्ता आश्चर्यचकित झाली. सासूबाई बोलल्याही, "माझ्या पहिल्या वर्षी मला पण खूप रडू यायचं ग." मालतीबाईंनी थोडा आवाज खाली घेतला. "पण त्यावेळेस कुणी ऐकायचं नाही, म्हणून मी ठरवलं, माझ्या सुनेला मी तरी वेळ दिला पाहिजे." प्राजक्ताचे डोळे भरून आले. दुसऱ्या महिन्यात घराला नव्या सवयीचं वळण लागत होतं.
प्राजक्ता आता सकाळी वेळेवर उठायला लागली होती. गाभाऱ्यात दिवा लागे तर सासूबाई एका क्षणासाठी थांबत, मान हलवत पुढे जात. हे तिला नकळत होतं. पण आता टीका कमी होत चालल्या होत्या. मालतीबाईचं वागणं थोडं बदलत होतं. एकदा संध्याकाळी प्राजक्ताच्या हाताचं पोळी भाजी खाल्ल्यावर म्हणाल्या, तिखट थोडंसं जास्त झालंय, पण चव मात्र आहे. हे त्यांच्या तोंडून चव आहे ऐकणं म्हणजे जणू प्राजक्तासाठी पहिलं बक्षीस. प्राजक्ताने पहिल्यांदा मनातून हसून पाहिलं. एक दिवस गावातल्या महिलांची भजन होती. मालतीबाई प्राजक्ताला तयार करायला म्हणाल्या. प्राजक्ता चकित झाली. पहिल्यांदाच त्या तिला समाजात पुढे नेणार होत्या. ही माझी सून प्राजक्ता फार शिकलेली आहे, पण सगळी घरची कामं शिकते हे पटापट, मालतीबाई अभिमानाने सांगत होत्या. प्राजक्ताला थोडंसं गहिवरून आलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण चेहऱ्यावर हसू होतं. त्या रात्री सासू-सुनेनं एकत्र स्वयंपाकघर आवरलं. दोघांनी एकमेकांकडे न बघता भाजी चिरत बोलायला सुरुवात केली. तुला एखादं काम करायचं असेल का गावाबाहेर? मालतीबाईंनी विचारलं. प्राजक्ता थोडी थांबली. हो, फक्त शाळा आहे जवळ, शिक्षिका हवी हाय म्हणतात. घर सांभाळशील आणि आपली माणसंही, पण स्वतःलाही विसरायचं नाही. प्राजक्ताचं मन भरून आलं. तिचं नवं जीवन आता खरंच सुरू झालं होतं. नव्या जबाबदाऱ्या, पण एका नव्या मैत्रीच्या सावलीत.